गरिबांसाठी असलेले शासकीय धान्य नेमके कुणासाठी वापरले जाते हा प्रश्न पुन्हा एकदा वसमत तहसील कार्यालयाच्या अखत्यारीतील धान्य गोडाऊनमुळे ऐरणीवर आला आहे. थेट मोठ्या वाहनातून आलेले धान्य गोडाऊनमध्ये न उतरवता खाजगी कंत्राटदाराच्या वाहनात भरले जात असल्याचे चित्र समोर आले असून या प्रकाराने अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. धान्याचे गोडाऊन अस्तित्वात असताना धान्य थेट एका वाहनातून दुसऱ्या वाहनात का टाकले जात आहे? आलेले धान्य मोजमापानुसार पूर्ण आहे का? त्याची नोंद गोडाऊनमध्ये रजिस्टरमध्ये झाली आहे का? तहसीलदार यांनी आलेलं धान्य थेट दुसऱ्या गाडीत उतरवण्याचे लेखी निर्देश दिले आहे का? की कागदावर काही आणि प्रत्यक्षात काही असा नेहमीचा प्रकार इथंही सुरू आहे का? गरिबांच्या अन्न सुरक्षेशी थेट संबंधित असलेले हे धान्य असून नियमाप्रमाणे वजन, पोत्यांची संख्या व नोंदणी झाल्याशिवाय वाहतूक करता येत नाही. मात्र प्रत्यक्षात गोडाऊन असतानाही धान्य तिथे न थांबता थेट खासगी वाहनात भरले जात असल्याने देव जाणे काय नियम, देव जाणे काय नोंद अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काय चाललंय बघायला? बघण्यासाठी निघाली व्हिडिओ. डायरेक्ट गाडी टू गाडी. हां, गाडी टू गाडी शहरी थेटचं धान्य आहे. शहरी थेटचं धान्य डायरेक्ट गाडी टू गाडी जातं. मला फोन कर माझं राव जाऊ नको तसं.